वसतिगृहामध्ये निवासी डॉक्टरच होणार रुग्ण, आमदार संजय केळकर यांनी आरोग्य प्रशासनाला धरले धारेवर. कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अस्वच्छता आणि असुविधांमुळे डॉक्टरच रुग्ण होण्याची चिन्ह असून आज आमदार संजय केळकर यांनी भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी 2 आठवड्यात समस्या दूर करून सुविधा देण्याचं अधिकाऱ्यांनी मान्य केले. निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार आमदार संजय केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील वसतिगृहाची पाहणी केली. वसतिगृहात सर्वत्र अस्वच्छता, अस्वच्छ पिण्याचं पाणी, दुर्गंधी असल्यानं निवासी डॉक्टर आजारी पडण्याच्या मार्गावर आहेत. तसंच झोपण्यासाठी देखील पुरेसे बेड नाहीत. याबाबत निवासी डॉक्टरांनी निवेदनं देऊनही समस्या दूर झाल्या नसल्याच्या तक्रारी निवासी डॉक्टरांनी केल्या होत्या. याबाबत केळकर यांनी डीन स्वप्नाली कदम यांची भेट घेऊन चर्चा केली. यावर 2 आठवड्यात वसतिगृहाला आवश्यक सुविधा देण्याचं अधिकाऱ्यांनी मान्य केले. यावेळी डॉक्टर योगेश शर्मा, डॉक्टर अथर्व शिंदे, किशोर सोनगडा तसंच कृष्णा भुजबळ, विशाल वाघ आदीही उपस्थित होते. याबाबत केळकर यांनी माध्यमांशी बोलताना येथील कंत्राटदार महापालिकेचे जावई असल्याप्रमाणे वागत असल्याचं सांगितलं. येथे होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत महापालिका कोणतीही कारवाई करत नाही. केवळ CCTV कॅमेरे लावून सुरक्षा आणि सुविधांचा प्रश्न सुटणार नसून एखादी घटना घडण्याआधीच लक्ष देण्याची गरज केळकर यांनी व्यक्त करत आयुक्तांनी तात्काळ या समस्यांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबईतील परिस्थिती वेगळी आहे. मात्र ठाणे आणि कल्याण येथे महायुती म्हणून निवडणुका लढल्या आहेत. त्यावेळी झालेल्या चर्चांचा सन्मान राखणं आवश्यक असल्याचं मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. तसंच याबाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 संदर्भात माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, शहर अध्यक्ष संदीप लेणे आणि भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते. नवी मुंबईतील घडामोडींमुळे ठाणे महापालिकेतील विविध समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्याबाबत त्यांना छेडलं असता त्यांनी हे मत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेच्या दिशेनं राज्य सरकार वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करणारा आहे. मच्छीमारांसाठी 1200 कोटी रुपयांचं अनुदान देण्यात येणार असून पाणीपुरवठा योजनांनाही प्राधान्य दिलं आहे. शहरी भागात 135 MLD तर ग्रामीण भागात 56 MLD पाणीपुरवठा वाढवण्याचं नियोजन असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. वनविभागाच्या कामकाजाबाबत बोलताना विदर्भातील वाघांच्या संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र सफारी उभारण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच शहरांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी वन खातं सतर्क असून आत्तापर्यंत सुमारे 450 बिबट्यांना पकडण्यात आले. त्यापैकी काहींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून लवकरच ठाणे आणि पालघर जिल्ह्यात बिबट सफारी उभारली जाणार आहे. वन्य प्राण्यांची शिकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना सुरू असून पुढील 3 वर्षात परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वासही वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. 2000 साली मी बोलतो नवी मुंबईमध्ये घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. तर 2000 पासून 2020 झालं आणि प्रशासक यंत्रणेत सुद्धा मी आयुक्ताला सांगितलं होतं की 5 पैसे वाढवायचे नाहीत. आणि आता आम्ही पुन्हा या निवडणुकीच्या वेळेला पुढचे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही याची हमी दिलेली आणि ती वाढणार नाहीच. तर त्याकरता आर्थिक समतोल तर ठेवला पाहिजे आणि त्याकरता एक 4-5 दिवसामध्ये बजेट सादर होईल. त्यावेळेला नवी मुंबईचा खऱ्या अर्थानं मान्य नरेंद्रजी मोदी यांना अपेक्षित असलेलं शहर, मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना अपेक्षित शहर, तशा प्रकारचं करण्याचा माझा निश्चित विचार आहे आणि तो करणारच. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा जो सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 भागामध्ये आहे, त्यामध्ये भविष्यकाळामध्ये 4थी मुंबई पालघर जिल्ह्यात होणार आहे. 4थं एअरपोर्ट पालघर जिल्ह्यात. एशियामध्ये 10व्या क्रमांकाचं जे पोर्ट म्हणजे आपण त्याला डॉक म्हणतो ती पालघरमध्ये होणार. म्हणजे भारतातल्या सर्व राज्यांच्या मार्गाची कनेक्टिव्हिटी पालघरला समृद्धीच्या महामार्गाने
अहमदाबाद बडोदा अलिबाग कॉरिडॉर असेल, तर भविष्य काळामध्ये पालघरचा विकास भौतिकदृष्ट्या होताना तिथल्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास सुद्धा व्हावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली आणि माननीय मुख्यमंत्री मोदी सुद्धा त्या गोष्टीशी सहमत आहेत आणि त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्याचा बजेट सुद्धा चतुरस्र असावा. आणि नंतर राहिला वन खात्याचं, मी वन खात्याचं बोललो, बजेट म्हणजे वन खात्याची जबाबदारी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी आणि नवी मुंबई शहराचा नागरिक म्हणून जबाबदारी, या 3 स्तरावर तुम्ही करणारच आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सगळे सहकारी सक्रिय आहात आणि मला विश्वास आहे की वॉचडॉगची भूमिका सगळीचकडे असली पाहिजे. म्हणजे माझं म्हणणे, नवी मुंबईतल्या विरोधकांना माझं म्हणणे, नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर रोखण्याचं काम तुम्ही करा. चुकीच्या पद्धतीने कुठली गोष्ट पण करीत पाहत असेल तर त्याला अलाव करायचं नाही आणि ते करताना पार्लमेंटरी लँग्वेजचा वापर करावा, ज्यात जेणेकरून कोणी दुखावणार नाही, कोणाच्या भावना म्हणजे अतिशय जखमा त्यांना होणार नाही. आणि मला वाटतं मी वन विभागाची, पालघर विभागाची आणि नवी मुंबईची रूपरेखा तुम्हाला मी सांगितली. ठाण्यातील कळवा विभागात CRZ जागेत अनधिकृत बांधकामं, नागरिकांचा हक्काचा DP रोड दिवसाढवळ्या गिळंकृत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सर्वसामान्य जनतेला स्वतःचा हक्क घर मिळवण्यासाठी विविध योजना आखल्या जात असून भूमाफिया CRZ जागेत खारफुटीची रोज कत्तल करून अनधिकृत बांधकामं निर्माण करत आहेत. समाजोपयोगी कार्यात यामुळे अडथळा ठरत आहे. ठाण्यातील कळवा विभागात खारफुटी रोज हत्या होत आहे. शासकीय नियमानुसार कोणतेही अनधिकृत बांधकाम असो, मग ते राज्य शासनाच्या कोणत्याही विभागाच्या जमिनीवर झालं तर प्रथम महानगरपालिका आणि पोलीस यांच्या कार्यक्षेत्रात येतं. मात्र अनेक प्रकारचा पाठपुरावा करूनही ठाणे महानगरपालिका, कळवा विभाग कोणतीही अधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करत नसून न्यायालयीन CM, DCM यांच्या आदेशाचं अधिकारी उल्लंघन आणि अवमान करत आहेत. कागदी घोडे नाचवणार, एकमेकांकडे बोटं न दाखवता अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करावी, अन्यथा दुर्दैवानं 26 जुलैसारखी पूरपरिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता मिलिंद पाटील, माजी विरोधी पक्षनेते यांनी व्यक्त केली आहे. बघा, माझी एवढीच मागणी आपल्याला सगळ्यांना, तर कळव्याची आपल्या मेन रोडची परिस्थिती आपण बघतो काय झाली. मुंबई पुणा रोडची ट्रॅफिक, ते खारेगाव नाका जाम, तो घोलाईचा नाका जाम, आपला प्रशांत कॉर्नरचा नाका जाम, हा नाका जाम. आज तुम्हाला माहित असेल सन्माननीय शिंदे साहेबांनी तो एक डायरेक्ट रोड तिथून प्रपोज केलेला आहे. DP रोड आहे तो, आपल्या खाडी किनाऱ्यावरनं तो जातो, तो डायरेक्ट तिथे विसर्जन घाटाला जातो. आज विचार करा, तो DP रोडचं इम्प्लिमेंटेशनसाठी स्वतः श्रीकांत शिंदे साहेब प्रयत्नशील आहेत. मला वाटतं येणाऱ्या काही कालावधीमध्ये त्याला बजेट देखील पडलेलं असेल. तेव्हा देखील तो रोड जिथून जातो ही घरं सगळी विस्थापित होणार आहेत. हे विचार करा, विकणारा विकून जाईल पण मरणार बिचारा हा गरीब आहे. सर, तुमची तळमळ समाजसेवा माननीय स्वर्गीय कावेरीताई पाटील ज्या समाजसेवी आपला स्वातंत्र्य सैनिक होता त्या स्रोतातून येते, पण त्याचा गैरअर्थ किंवा प्रचार चुकीचा काही राजकीय लोक करतायत आहे का? नाही, आता हे तुम्ही बघाल तर राजकारण सध्या नॅरेटिव्हचं चालतंय. म्हणजे कोणाला तरी पकडायचं, त्याच्या मार्फत अशा बातम्या पेरायच्या. म्हणजे एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे याच्यात की व्हिस्परिंग पॉवर वगैरे करणाऱ्या अशा एक एजन्सीज मिळतात की मग ज्या पकडायच्या ते त्यांचं बजेट सांगणार, मग ते जागत सुटणार, मग त्यात त्याच्या कामवाल्या, पानवाले असे पकडणार आणि मग ते व्हिस्परिंग करणार. ते मिलिंद पाटीलने असं केलं, तो खराब आहे, अरे तो असं करतो, असं करून एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह, म्हणजे लोकांची मती हे कशी करायची म्हणजे काय म्हणतात त्याला, स्पष्ट शब्द भ्रमिष्ट करून टाकतात की लोकांचं मन डायव्हर्ट होतं. हे अशा प्रकारच्या एजन्स्या वापरून आणि ह्या इलेक्शनमध्ये ते आपण बघितलं असेल सगळं. तर विचित्र झाले. आता वारसा वगैरे आहे ठीक आहे, पण कधी कधी मग जी चाललेली परिस्थिती बघून म्हणतं की अरे याच गोष्टीसाठी मग माझ्या घरच्यांनी बलिदान दिलं होतं का, वाईट वाटतं. धन्यवाद सर. बारा लाख रोजगार आणि पालघरमध्ये आशियातील 10वं मोठं बंदर, गणेश नाईक यांची मोठी घोषणा. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याच्या अर्थसंकल्प 2026 संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करत विकासाचा मोठा रोडमॅप मांडलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातून 2027 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं असून राज्यातील पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यात येणार आहे. गायमुख जंक्शन ते वॉल्टन नाका दरम्यान भुयारी मार्ग उभारण्यात येणार असून तिसरी मुंबई प्रकल्पामुळे सुमारे 12 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती गणेश नाईक यांनी दिली आहे. तसेच राज्यातील मेट्रो आणि द्रुतगती मार्गाचं व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात येणार आहे. राज्यातील उद्योग व्यवस्थापन योजनेअंतर्गत आणखी 5 लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरण संवर्धनावर भर देताना केंद्र सरकारच्या धोरणानुसार झाडांचं प्रमाण 31% वरून 33% वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमामुळे वृक्ष संवर्धनाला चालना मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि घाट भागात औद्योगिक प्रकल्प उभारले जाणार असून कोकणात माकडांचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येक माकड पकडण्यासाठी ₹600 मानधन देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आलाय. पाणीपुरवठ्याबाबत बोलताना शिळा, कर्जत, खालापूर आणि ठाणे परिसराला 24 तास पाणी देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. राजकीय भाष्य करताना नाईक यांनी ठाण्यातील सर्व सहकारी आपल्या सोबत आहेत, तसंच अधिवेशनानंतर जनता दरबार सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गॅस तुटवडा आणि जागतिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पॅनिक परिस्थितीवर त्यांनी भाष्य करत भारत सरकारकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचं स्पष्ट केलं. या सर्व योजनांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन विकासाला गती मिळेल असा विश्वासही गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय. 2000 साली मी बोलतो नवी मुंबईमध्ये घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. तर 2000 पासून 2020 झालं आणि प्रशासक यंत्रणेत सुद्धा मी आयुक्ताला सांगितलं होतं की 5 पैसे वाढवायचे नाहीत. आणि आता आम्ही पुन्हा ह्या निवडणुकीच्या वेळेला पुढचे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही याची हमी दिलेली आहे आणि ती वाढणार नाहीच. तर त्याकरता आर्थिक समतोल तर ठेवला पाहिजे आणि त्याकरता एक 4-5 दिवसामध्ये बजेट सादर होईल. त्यावेळेला नवी मुंबईचा खऱ्या अर्थानं मान्य नरेंद्रजी मोदी यांना अपेक्षित असलेलं शहर, मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना अपेक्षित शहर, तशा प्रकारचं करण्याचा माझा निश्चित विचार आहे आणि तो करणारच. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा जो सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 भागामध्ये आहे, त्यामध्ये भविष्यकाळामध्ये 4थी मुंबई पालघर जिल्ह्यात होणार आहे, 4थं एअरपोर्ट पालघर जिल्ह्यात. एशियामध्ये 10व्या क्रमांकाचं जे पोर्ट म्हणजे आपण डॉक म्हणतो ती पालघरमध्ये होणार. म्हणजे भारतातल्या सर्व राज्यांच्या मार्गाची कनेक्टिव्हिटी पालघरला समृद्धीच्या महामार्गाने अहमदाबाद, बडोदा, अलिबाग कॉरिडॉर असेल तर भविष्य काळामध्ये पालघरचा विकास भौतिकदृष्ट्या होताना तिथल्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास सुद्धा व्हावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली. माननीय मुख्यमंत्री मोदी सुद्धा त्या गोष्टीशी सहमत आहेत आणि त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्याचा बजेट सुद्धा चतुरस्र असावा. आणि नंतर राहिला वन खात्याचं, मी वन खात्याचं बोललो. बजेट म्हणजे वन खात्याची जबाबदारी, पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी आणि नवी मुंबई शहराचा नागरिक म्हणून जबाबदारी, या 3 स्तरावर तुम्ही करणारच आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सगळे सहकारी सक्रिय आहात आणि मला विश्वास आहे की वॉचडॉगची भूमिका सगळीचकडे असली पाहिजे. म्हणजे माझं म्हणणे नवी मुंबईतल्या विरोधकांना माझं म्हणणे, नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार होत असं तो रोखण्याचं काम तुम्ही करा. चुकीच्या पद्धतीनं कुठली गोष्ट पण करीत पाहत असेल तर त्याला अलाव करायचं नाही आणि ते करताना पार्लमेंटरी लँग्वेजचा वापर करावा जेणेकरून कोणी दुखावणार नाही, कोणाच्या भावना म्हणजे अतिशय जखमा त्यांना होणार नाही. आणि मला वाटतं मी वन विभागाची, पालघर विभागाची आणि नवी मुंबईची रूपरेखा तुम्हाला मी सांगितली. शासकीय भूखंडावरील पातलीपाडा, डोंगरीपाडा येथील 50 ते 60 वर्ष जुन्या बांधकामांना नियमानुकूल करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सुमारे 20,000 नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
आमदार संजय कळकर यांनी याबाबत अधिवेशनात आवाज उठवून महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय कळकर यांनी माध्यमांना ही माहिती दिली. पातलीपाडा, डोंगरीपाडा येथे शासकीय भूखंडावर गेल्या 50 ते 60 वर्षांपासून सुमारे 4000 कुटुंब राहत असून ते ग्रामपंचायतीच्या काळापासून आजतागायत कर भरतायत. महापालिकेनं त्यांना विविध सुविधाही दिल्या आहेत. मात्र अचानक या कुटुंबांना शासकीय भूखंड असल्याचं सांगून जिल्हा प्रशासनाकडून घरं खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्यानं ही कुटुंब हवालदिल झाली होती. याबाबत त्यांनी आमदार संजय कळकर यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवून सेक्शन 51 प्रमाणे ही बांधकामं नियमानुकूल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. याबाबत महसूल विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. धर्मवीरनगर येथील BSOP इमारती नादुरुस्त झाल्या असून नुकताच येथील लिफ्ट कोसळून काही रहिवासी जखमी झाले होते. या इमारतीची तातडीनं दुरुस्ती करण्यास अधिकाऱ्यांना सांगितलं असून लवकरच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. कंत्राटदारांनी हजारो कंत्राटी कामगारांचा विमा काढला नसल्यानं त्याचा फायदा जखमी कंत्राटदारांना मिळत नाही. कामावर असताना एक कामगार नुकताच जखमी झाला, मात्र विमा अभावी कामगाराला या सुविधेचा लाभ मिळाला नाही. अशावेळी कंत्राटदार आणि महापालिका प्रशासन ही जबाबदारी ढकलते. याचबरोबर 7व्या वेतन आयोगाप्रमाणे प्रलंबित देणी, अनुकंपा, फायलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांना वारसा हक्क, शिक्षकांचे प्रश्न याबाबत यापूर्वी आयुक्तांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली नसल्याचं केळकर यांनी सांगितलं. याबाबत पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं. आज 1 महिन्याच्या नंतर पुन्हा एकदा आम्ही आमचा जनसंवादाचा कार्यक्रम सुरू केला. कारण की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यालाच अधिवेशन सुरू झालं आणि पुढचेही 1-2-3 दिवस अधिवेशन चालणार आहे. पण आज शुक्रवार म्हणून जनसंवाद कार्यक्रमामध्ये अनेक लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि विविध विषयांचे वंचित जे झालेले आहेत, जे दुर्लक्षित आहेत, ज्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, अशी अनेक माणसं जी आहेत ती आली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने धर्मवीर नगरमध्ये ज्या BSUPच्या इमारती बांधलेल्या आहेत, या इमारतीची वेळोवेळी इतकं त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे की त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती नाही, लिफ्ट बिघडलेले आहेत. आत्ता परवा त्या लिफ्ट जी आहे ती वरतून खालती इतकी जोरात कोसळली की त्या ठिकाणी लोक जखमी झाले. ते आज हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपण लोकांना त्यांचं पुनर्वसन करण्याकरता इमारती बांधतो, त्या पण निकृष्ट दर्जाच्या असतात आणि त्याच्यामुळे त्या इमारतीची देखभाल दुरुस्ती तातडीने सुरुवात केली पाहिजे, अशा प्रकारचं मी महापालिकेला आग्रही मागणी केलेली आहे. खरं म्हणजे पावसाळ्याच्या आत त्यांनी सुरू केलं पाहिजे होतं, परंतु पुढच्या आठवड्यापासून ती दुरुस्ती जी आहे ती सुरू होईल. या ठिकाणी काही